त्यांनी थोडंसं शांत राहण्याची कृपा करावी व लागलीच या ठिकाणी पेशवेताईंच्या माध्यमातून आपण प्रवचन रूपी सेवा हे श्रवण करणार आहोत। तरी शांत चित्तानं श्रवण करावं असं मी सर्व भाविक भक्तांना कळकळीची विनंती करतो। श्री गुरुदेव। ठीक आहे, बघूया सुरुवात। श्री रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य गुरुमाऊलींच्या चरणी नतमस्तक होते। तसेच आपल्या कार्याचे कार्याध्यक्ष पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज, तसेच आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होते। तसेच या गावातील ग्रामदैवत त्यांच्याही चरणी नतमस्तक होते। आणि या प्रवचन सेवेला उपस्थित आमचे सहकारी प्रवचनकार जन्म प्रवचनकार तेलगावे भाऊ, विजयलक्ष्मी तेलगावे, सुरोसेताई, तसेच काही प्रशिक्षणार्थी प्रवचनकार पण असतील। तसंच आपल्या जिल्ह्याला लाभलेलं उत्तम असं तरुण तडफदार नेतृत्व म्हणजे आपले पाटील भाऊ
आणि जिल्हा कमिटी, तालुका कमिटी, संत संघ सेवा कमिटी, गावकरी, वादकवृंद, माझा संगी रमलो आम्ही, काय जादू झाली. संत संगी रमलो आम्ही, काय जादू झाली. माऊली तुझ्या लेकराला जाग आज आली. माऊली तुझ्या लेकराला जाग आज आली. संत संगी रमलो आम्ही, संत संगी रमलो आम्ही, काय जादू झाली. माऊली तुझ्या लेकराला जाग आज आली. माऊली तुझ्या लेकराला जाग आज आली. संत संगी रमलो आम्ही, काय जादू झाली. माऊली तुझ्या लेकराला जाग आज आली. माऊली तुझ्या लेकराला आज जाग आली. माऊली तुझ्या लेकराला आज जाग आली. माऊलीच्या भजनाला मृदुंग टाळ. माऊलीच्या भजनाला मृदुंग टाळ. माऊलींनी घातली गळ्यामध्ये माळ. माऊलींनी घातली गळ्यामध्ये माळ. माऊलीच्या भक्तीमुळे, माऊलीच्या भक्तीमुळे सुख शांती आली. माऊली तुझ्या लेकराला जाग आज आली. माऊली लेकराला आज आली. संत संगी रमलो आम्ही, संत संगी रमलो आम्ही, काय जादू झाली. माऊली तुझ्या संगराला जाग आज आली. माऊली तुझ्या संगराला जाग आज आली. माऊली तुझ्या संगराला जाग आज आली. माऊली तुझ्या लेकराला जाग आज आली. माऊली तुझ्या लेकराला जाग आज आली. संत संगी रमलो आम्ही, काय जादू झाली. संत संगी रमलो आम्ही, काय जादू झाली. माऊली तुझ्या लेकराला जाग आज आली. माऊली तुझ्या लेकराला जाग आज आली. माऊली तुझ्या लेकराला जाग आज आली. संत संगी रमलो आम्ही, काय जादू झाली. माऊली तुझ्या लेकराला जाग आज आली. भाविक हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगद्गुरु नरेंद्राचार्यजी माऊलींच्या आपण संत संघाला येतो. संत संघाला आल्यापासून किंवा माऊलींची भक्ती केल्यापासून असं कोण आहे की माझं चांगलं झालं नाही. त्यांनी हात वरती करा बरं. चांगलं झालं नाही. ज्यांनी माऊलींची भक्ती सुरू केली, ज्यांनी चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव. म्हणा
गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देवा आपोआप भेटे देवा आपोआप भेटे देवा आपोआप भेटे देवा गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुपाशी आहे देवा गुरुपाशी गुरुपाशी आहे देवा जगताची आहे देवा गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता चरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव तुका माने गुरु भजनी देव भेटे जाणीवानी तुका माने गुरु भजनी देव भेटे जाणीवानी देव भेटे जाणीवानी देव भेटे जाणीवानी गुरुचरणी ठेविता भाव 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 श्री गुरुदेव. किती सुंदर अभंग म्हटला. एकदा जोरदार टाळ्या वाजवले पाहिजे. बघा, हा अभंग संत तुकोबा यांनी लिहिलेला आहे. संत तुकाराम महाराजांचे हे अनुभवाचे बोल असतात. संतांचे अनुभवाचे बोल आहे म्हणून त्याला अभंग म्हटलेले आहे. आणि कल्पनेने केलेली जी काव्यशक्ती असते ती कविता असते. म्हणून अभंग आणि कविता याच्यामध्ये फरक आहे. तर तुकाराम महाराजांनी असं का म्हटलेलं आहे? गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. देव कुणाला भेटला? संत नामदेव महाराजांना देव भेटला होता की नाही? पांडुरंग नामदेव महाराजांच्या हट्टापायी, म्हणजे देवा तू आला पाहिजे आणि खीर खाल्ली पाहिजे. जर तू आला नाहीस तर देवा तर मी डोकं आपटून माझा प्राण त्याग करेल, एवढा हट्ट धरला होता. कारण भक्ती पण तेवढीच होती त्यांची. मग देव प्रसन्न झाले आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देव प्रसन्न झाले. आणि आपण ऐकलेलं आहे नामदेव कीर्तन करी कीर्तनी नाचे पांडुरंग. म्हणजे साक्षात कीर्तनामध्ये पांडुरंग नाचत होते. आपली माऊली नेहमी सांगतात ना की प्रवचनामध्ये नेहमी सांगतात की नामदेव महाराज जेव्हा कीर्तनाला उभे राहत होते ना भाविक हो, तेव्हा हे सावळ परब्रह्म विठोबा त्यांचा घाम पुसत होते.
एवढंच नाही तर जेव्हा हे सगळे तीर्थाटनाला निघाले होते, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, सगळी समकालीन संत मंडळी होती. आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये नागनाथ, औंढा नागनाथ माहिती आहे ना आपल्या सगळ्यांना, त्या ठिकाणी तिथे कीर्तन चालू होतं. पण तिथल्या त्या पुजाऱ्याने उठून दिलं. ते पुजारी म्हणाले, उठा उठा, इथे काही नसतात, तुम्ही कीर्तन करता, जा जा पाठीमागे जा पिछोड्याला जाऊन तुमचं कीर्तन करा, लोकांना दर्शन घ्यायचंय ना इथे. नामदेव महाराजांना खूप वाईट वाटलं. तेव्हा अशी काय चूक केली मी भगवंता, असं काय पाप केलं तुझ्या दारासमोर, तुझ्या मुखासमोर मी तुझं कीर्तन नाही करू शकत. भगवंता ठीक आहे, तुझी जर इच्छा असेल तर तसंही कुठेही गेलं जगाच्या पाठीवर तरी तुझं नाम मी सोडणार नाही, तुझं भजन सोडणार नाही, तुझं कीर्तन सोडणार नाही. कीर्तनाचे 3 प्रकार असतात ना, नामसंकीर्तन, लीला कीर्तन आणि हरिकथा कीर्तन. हे तर नामामध्ये नाचत होते. आणि ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज पाठीमागे गेले मंदिराच्या आणि त्या ठिकाणी कीर्तन चालू केलं. तर भाविक हो, या कीर्तनामध्ये, या भजनामध्ये, या नामस्मरणामध्ये इतकी अनन्य साधारण शक्ती आहे, भक्ती आहे ही, की देवाने स्वतःचं मंदिराचं तोंड त्या नामदेव महाराजांकडे फिरवलं. बरोबर आहे ना? ज्यांनी ते मंदिर पाहिलं असेल तेव्हा लक्षात येईल. ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे बरं का. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर येते आणि प्रत्यक्ष देवाने त्यांच्याकडे तोंड केलं. मग सांगा बरं, देव कुठे असतो? बोला रोशनकर. चराचरात आहे, पण देव भजनात आहे, देव कीर्तनात आहे, देव नामात आहे, देव भक्तीत आहे, देव सगळीकडे आहे. देव नाही अशी जागाच नाही. म्हणून भजन, कीर्तन, प्रवचन करायचं. पण हे कशासाठी करायचं? तर सद्गुरूंना शरण जाऊन करायचं. बिना सद्गुरु की संगत से नहीं वो दिल में आता है, लगा ले प्रेम ईश्वर से अगर तू मोक्ष चाहता है. भाविक हो, हे संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून त्यांनी सांगितलं की हा देव कुठे आहे. वारंवार सांगू काय अहो मंडळी, मी तुम्हाला वारंवार काय सारखं सांगतोय, माझ्या कीर्तनातून सांगतो, माझ्या अभंगातून सांगतो, मी भजनातून सांगतो की देव गुरुपासी आहे. देवाला शोधायला जायची गरजच नाही. ज्यांनी सद्गुरु जीवनामध्ये केले ना, 100% त्याला देव भेटल्याशिवाय राहत नाही. भेटलाच आहे देव सद्गुरूंच्या रूपात. बघा ना, एकदा नारद मुनी वैकुंठाला गेले. आता आपल्याला सगळ्यांना माहिती, विनम्र विनंती, थोडासा आवाज करा. एकदा नारद मुनी भ्रमण करत करत वैकुंठाला गेले आणि तिथे विष्णू देवाला विचारलं, देवा मला नवलच वाटतं, तुम्ही कुठे आहात देवा? तुम्ही गोलोकात आहात, राधेच्या जवळ आहात. तेव्हा तुम्ही भूतलावर आहात. तुम्ही जे 14 भुवन आहे, 14 भुवन म्हणजे काय? आपला हा पृथ्वीचा म्हणजे मर्त्य लोक, भूलोक, भुवरलोक, जनलोक, महरलोक, तपलोक आणि शेवटी आनंद लोक. या सप्तलोकात आहात का देवा तुम्ही? नव्हे. सप्त पाताळात आहात का? आतल, वितल, सुतल, तलातल, रसातळ असे 7 सप्त पाताळे तिथे आहे का देवा तुम्ही? तेव्हा तुम्ही असता कुठे? सांगा बरं देवा. अगदी नारद मुनींनी इतकं घाईवरून विचारलं त्या भगवंताला की मी तुमचं नामस्मरण करत असतो सारखं, मी जाताना येताना उठता बसता सतत काम करता नामस्मरण करत असतो देवा, पण तुम्ही आहात कुठे? ओ देवाने इतकं सुंदर उत्तर दिलं भाविक हो, खूप छान उत्तर दिलं. नाहम वसामि वैकुंठे, नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ, यत्र गायन्ति मद्भक्ताः तत्र तिष्ठामि नारद. नारदा, माझं वास्तव्य वैकुंठात नाहीये. माझं वास्तव्य जे खूप उग्र तप करतात, अगदी देहाला क्लेश देऊन असं तप करतात, तिथे सुद्धा मी नाहीये. कुठे मग? यत्र गायन्ति मद्भक्ताः, ज्या ठिकाणी माझे भक्त भजन करतात, कीर्तन करतात, नामस्मरण करतात, माझ्या सगुण रूपातल्या, सद्गुरु रूपातल्या, माझ्या सद्गुरूच्या सगुण रूपातली
जे भक्ती आणि सेवा करतात तिथे मी तिष्ठत उभा असतो, तिष्ठत उभा. मग सांगा बरं, हा परमेश्वर म्हणजे कोण आहे या कलियुगात? नारदांना तसंच विष्णुदेवाने सांगितलं की कलियुग संपून गेल, आपलं सत्ययुग संपलं, त्रेतायुग संपलं, द्वापारयुग संपलं. मी या युगामध्ये अवतार घेतले. कधी मी राम बनून आलो, कधी कृष्ण बनून आलो, पण आता मी कलियुगामध्ये संतांच्याच रूपात आलेलो आहे, लक्षात घ्या. आणि संत म्हणजे सद्गुरू, संत म्हणजे समाजासाठी आणि आपल्या शिष्यासाठी ते सद्गुरू आहेत. मग ज्यांनी ज्यांनी सद्गुरूंना शरण गेले, जे जे सद्गुरूंना शरण गेले भाविक हो, त्यांचा उद्धार 100% झालेला आहे. संत या जगाला हवा, संत या जगाला, संत या जगाला हवा, संत या जगाला. नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला, नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला. संत या जगाला हवा, संत या जगाला, संत या जगाला हवा, संत या जगाला. नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला, नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला. अंगवारी भगवे वस्त्र परिधान, विश्वाचे आज या करण्या कल्याण. अंगवारी भगवे वस्त्र परिधान, विश्वाचे आज या करण्या कल्याण. अंगवारी भगवे वस्त्र परिधान, विश्वाचे आज या करण्या कल्याण. अंगवारी भगवे वस्त्र परिधान, विश्वाचे आज या करण्या कल्याण. त्यागिले दयाने या मोह मायेला, त्यागिले दयाने या मोह मायेला. नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला, नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला. संत या जगाला हवा, संत या जगाला, संत या जगाला हवा, संत या जगाला. नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला, नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला. खरंच किती सुंदर आहे. नरेंद्राचार्य सद्गुरू हवा या जगाला. माऊलींनी सांगितलं ना, मी पण तुमच्यासारखाच होतो आधी केले म्हणून सांगितलेले. माऊलींनी सांगितलं ना की मी तुमच्यासारखं होतो, पण माझ्यामध्ये जे देवत्व आलं ते माझ्या गुरुकृपेने आलं. म्हणजे काय, तर माऊलींनी आपल्याला सगळ्यांना माहितीये, नवीन लोक असतील इथे आलेले, तर मी थोडा त्या विषयाला हात घालते की जगद्गुरु श्री हे लहानपणापासून दत्त महाराजांची भक्ती करायचे. का, तर आई वडील दत्त भक्ती करत होते. म्हणून आपण संत संघामध्ये आपल्या घरातल्या छोट्या मुलांना पण आणलं पाहिजे, कारण त्यांच्यावरती तसे संस्कार होतात, भक्तियुक्त त्यांचं अंतःकरण होतं. मग जगद्गुरु श्रींनी दत्त भक्ती केली. दत्त महाराजांनी दृष्टांत दिला की तुमचे उपास्य दैवत म्हणजे संत शिरोमणी गजानन महाराज आहेत. कुठले गजानन महाराज? कोण कुठले गजानन महाराज? मी त्यांची भक्ती करू तर कशी करू, त्यांचा मंत्र जप करू तर कसा करू, माहित नव्हते ना. अंतःकरणापासून धावा केला हो गुरुदेवांचा. केला मनी असा धावा, मनाला ज्ञान बोध व्हावा, म्हणून आलो तुझ्या गावा. गजानन बाबा धावा मार्ग दावा, गजानन बाबा धावा मार्ग दावा. गजानन महाराज तुम्ही कुठले आहात हे सुद्धा माहिती नव्हतं, परंतु गुरु से बडा गुरु का ध्यास हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. गुरूंचा ज्याला ध्यास लागलेला आहे ना, त्या गुरूंना सद्गुरूंना तिथे यावंच लागतं. आणि मग आपल्या संत शिरोमणी गजानन महाराजांनी बलिप्रतिपदेला म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला, आपण लक्ष्मीपूजन करतो की नाही दिवाळीचं, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून कार्तिक महिन्याची सुरुवात होते. अश्विनी अमावस्येला आपला अश्विन महिना संपून जातो आणि अश्विन महिना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाडवा साजरा करतो, बलिप्रतिपदा. तर त्या बलिप्रतिपदेच्या दिवशी आपल्या जगद्गुरु श्रींना गजानन महाराजांनी स्वप्न दृष्टांत दीक्षा दिली.
दर्शन दिलं स्वप्नात आणि म्हटले गणगण गणात बोते या मंत्राचा जप करा. आणि गणगण गणात बोते हा मंत्र म्हणता म्हणता माऊलींच्या मुखातून गणी गण गणात बोते हे मंत्रोच्चार आले. आणि मग त्यावेळेस गजानन महाराज म्हणाले, नरेंद्रा, गणी गण गणात बोते हा तुमचा जप राहील, मंत्र राहील, आणि गणगण गणात बोते हा माझा राहील. म्हणून आपण नेहमी भक्ती करताना हा मंत्र जो माऊली सांगतात तो शांततेने ऐकायचा आहे. आणि त्याप्रमाणे जे कोणी गणी गण गणात बोतेचा जप करत असतील त्यांनी गणी गण गणात बोते या मंत्राचा जप करायचा. मग गणी गण गणात बोते नुसतं जप करून चाललं का? तर नाही. असंच नामदेव महाराजांसारखाच हट्ट धरला ना माऊलींनी आपल्या, की नाही महाराज, मला तुम्ही सबंध रूपात दर्शन दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. पंढरपूरला गेले, अनुष्ठान केलं, अन्न पाण्याचा त्याग केला, कारण देव सहजासहजी भेटत नाही ना. अन्न पाण्याचा त्याग केला आणि अंतःकरणापासून त्या गजानन महाराजांना आळवलं. शेवटच्या क्षणापर्यंत गजानन महाराजांनी दर्शन नाही दिलं. शेवटी वेळ संपून गेली आणि माऊली ज्या वेळेस आत्मसमर्पण करायला निघाले की तेव्हा काय रामा जन्म माझा झाला भूमी भारी, की मला दत्त महाराजही दर्शन देत नाही, मला गजानन महाराजही दर्शन देत नाही. अशा वेळेस त्यांनी काय केलं, आत्मसमर्पण करायचं ठरवलं. पण भाविक हो, देव कसोटी घेतो, देव जेवढा कसोटी घेतो तेवढा देव सुद्धा दयाळू आहे. आणि गजानन महाराजांनी साक्षात सबंध रूपात आपल्या माऊलींना दर्शन दिलं. अचानक बाहू देह सुडवलं, शशी रवी नेत्र सोजवळ. ऐकलंय ना आपण अभंग माऊलींचा. आणि मग गजानन महाराजांनी सांगितलं की बाबा, प्रपंच करून परमार्थ करायचा आहे तुम्हाला. आपण नाणीजला जा. मग नाणीजला एक छोटंसं गजानन महाराजांचं मंदिर बांधलं. तिथे माऊलींनी उपासना सगळ्या आपल्या चालू झाल्या. काकड आरती, स्वागत आरती, धूप आरती, संध्याकाळची सांज आरती, रात्री शेज आरती. त्याच्यानंतर माऊलींना आशीर्वादाने, गजानन महाराजांच्या आशीर्वादाने हरिपाठ लिहिला गेल्या. जो जो व्यक्ती नाणीजला जात असत त्यांची अडचण आपोआप सुटत होती. एक अलौकिक सामर्थ्य माऊलींमध्ये आलं होतं भक्तीमुळे. अलौकिक सामर्थ्य आलेलं होतं. पण ज्या वेळेस त्यांच्यातलं ते सामर्थ्य वाढलं त्याच वेळेस गजानन महाराजांनी जाणलं की बाबा रे, तुम्हाला आता जीवनामध्ये सद्गुरू केलेच पाहिजे. मी निर्गुणातला देव आहे, पण तुम्हाला सदेह म्हणजे हयातीत असलेले, मी तुम्हाला शब्द फोड करून सांगते श्री गुरुदेव, सदेह सद्गुरू जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपलं जीवन शून्य. प्राणी मात्रामध्ये आणि आपल्यात फरक राहत नाही भाविक हो. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, म्हटले की नाही नामदेव महाराजांनी. म्हणून जगद्गुरु श्रींनी सांगितलं, तिथे जगद्गुरु श्री माऊलींनी सांगितलं की जगद्गुरु माऊलींना गजानन महाराजांनी सांगितलं, मी प्रसन्न झालो तुला, पण मी प्राप्त नाही झालो. मी निर्गुण रूपातला देव आहे, तुला सगुणातले सद्गुरू करायचे आहेत. आणि ज्या दिवशी तुम्ही अनुग्रह घ्याल त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्हाला देवत्व प्राप्त होईल. पण माऊलींनी, छे मी नाही घेणार, मला देव भेटला ना, मी कशाला मंत्र घेऊ, गुरुमंत्र घेऊ, मी कशाला अनुग्रह घेऊ, मी घेणार नाही. परंतु लीलया गजानन महाराजांनी माऊलींना समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराजांकडे पाठवलं आणि माऊलींनी अनुग्रह घेतला. आणि अवघ्या 3 महिन्यात माऊलींना आत्मसाक्षात्कार झाला. मग आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर माऊलींनी ठरवलं की मला आता आत्मज्ञान झालं, मग मी कशाला आता संसारात प्रपंच करत बसू, मी चाललो रानावनात तपश्चर्या करायला. परंतु आपल्या जगद्गुरु माऊली म्हणजे बाप्पा समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज त्यांच्या गुरूंनी आणि गजानन महाराजांनी सांगितलं, प्रपंच करूनच परमार्थ करायचा आहे. प्रपंच हे आपलं ईश्वर दत्त कर्म आहे. आज जर आपण केलं नाही, आपण संसार चुकवून गेलो, आपण काही आत्महत्या केल्या, काही संकट आली तर आपल्याला परत जन्म घ्यावा लागतो आणि ते कर्म पूर्ण करावं लागतं. म्हणून माणसाने कधीही आत्महत्येचा विचार केला नाही पाहिजे. आणि माऊलींना सांगितलं की प्रपंच करून परमार्थ करायचा आहे. आणि मग जगद्गुरु माऊलींनी अतिशय उत्कृष्ट असा संसार प्रपंच
आपल्याला परमार्थ शिकवलेला आहे भाविक हो. आणि परमार्थ कसा शिकवला? मग माऊलींकडे दुःखी कष्टी लोक यायला लागले, कोणी अंधश्रद्धेने वाहत गेलेले यायला लागले. मला भानामती केली, मला करणी केली. कोणी म्हणायला लागलं मला माझ्यावर भूत आलं, माझ्या अंगात देव आला. असं वेगळे प्रश्न घेऊन लोक यायला लागले. कोणी संकट आलं, जीवनात दुःख आलं म्हणून औषध दारू प्यायला लागले. कितीतरी संसार उद्ध्वस्त होऊन चालले. मग त्यावेळेस गुरुमाऊलींनी पूर्ण चिंतन केलं की ही मंडळी व्यसनाकडे जातीये, काही अंधश्रद्धेकडे जात आहेत, काही आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत. त्यासाठी आपल्या जगद्गुरु माऊलींनी सांगितलं, हे बघा तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य दिल्याशिवाय राहणार नाही. स्थैर्य म्हणजे स्थिरता, जी आज आपल्याला मिळाली सगळ्यांना. मग भक्ती म्हणजे काय हो? खूप जणांना वाटतो मी महादेवाची भक्ती करतो, कोणी म्हणतो मी मारुतीरायची भक्ती करतो, मी देवीची भक्ती करतो. आपण भक्ती करतो नाही असं नाही, परंतु जगद्गुरु माऊलींना अपेक्षित अशी भक्ती करतो का आपण? सांगा बरं, खरं सांगा, करतो का? माऊली जेव्हा शाळेत जायचे तेव्हा त्यांच्या मांडीवरती विंचू पडला होता. विंचू का? तर ते दत्त महाराजांचं नामस्मरण करत होते, एकाग्र झालेले होते, तल्लीन झाले होते. आईने पाहिलं, अरे बापरे केवढी केवढा मोठा विंचूच्या मांडीवर पडलेला आहे. आईने तो बाजूला काढला, तरी सुद्धा माऊली एकाग्रतेने नामस्मरण करत होते. अशी भक्ती अपेक्षित आहे माऊलींना. पण आपली भक्ती माहिती बरेच जणांना, ज्यांनी ऐकलं असेल प्रवचन त्यांना, आपण काय करतो? भक्ती करायला बसलो, भक्ती करतो. आता मला अध्याय वाचायचा, ज्यांना वाचता येतं त्याला आपण माऊलींचा ग्रंथ वाचायला सांगतो ना. ग्रंथाचा रोज एक अध्याय वाचायचा. पण तो कसा वाचायचा? स्वामीजींचं रूप आहे ना, हे ती प्रतिमा आहे ना आपल्या घरातला फोटो, तो आपल्या अंतर्मनात धरायचा, अंतःकरणात धरायचा तो फोटो, की माऊली माझ्या समोर बसलेले आहेत. आणि बहिर्मनाने म्हणजे वैखरी वाणीने आपण अध्याय वाचायचा. कसा वाचायचा? श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः. हे सर्वाद्या सर्वशक्ती जगदोद्वारा जगतपती, साई भावे सत्वरगती, या लेकरा कारणी. जे जे काही ब्रह्मांडात ते तुझे रूप सत्य, तुझ्या पुढे नाही खचित कोणाची प्रतिष्ठा. किती छान वाटतं देवाला. अरे माझं गुणगान गाताय, हे माझं महिमा गातायत, माझं गुणगान, माझं कीर्तन, माझं नामस्मरण करतायत, माझं स्मरण करतायत. ती शक्ती तिथे 100% हजर होते भाविक हो. याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. आणि मग जर आपण अशी भक्ती केली तर तुम्ही कोणी इथे जे आले, कोणाची काही समस्या असेल, त्यांनी हा अनुभव घेऊन पहा. इतकी एकाग्रतेने भक्ती करा माऊलींची की सगळं तुमचं काम करून घ्या. माऊलींनी काय सांगितलं? तुमचा कामधंदा करून घ्या, तुमचा स्वयंपाक पाणी करून घ्या, हवं तर खाऊन पण घ्या. देव पोटात नाही बघत, तो देव हृदयात बघतो की किती माझं स्मरण ठेवतो, किती माझी भक्ती करतो. देवाला तेच पाहिजे. पण आपण म्हणतो ना, नाही नाही मला ना जेवायचं नाही, साधना केल्याशिवाय, मग साधना करील तेव्हा जेवेल, मग अर्ध लक्ष स्वयंपाकात असतं. मग कसं करतो आपण? श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः. हे सर्वाद्या सर्वशक्ती जगदोद्वारा जगतपती, साई भावे सत्वरगती, या लेकरा कारणी. जे जे काही ब्रह्मांडात ते तुझे रूप सत्य, तुझ्या पुढे एक कुकरची शिट्टी झाली असेल तर गॅस बारीक कर. मी त्याच्यातूनच गेले ना म्हणून सांगते. नाही तर बरेच जण मंदिरात जातात, देवाचं दर्शन घ्यायचं. आज काय सोमवार आहे, महादेवाचं दर्शन घ्यायचं. आज काय मंगळवार आहे, देवीचं दर्शन घ्यायचं. आज गुरुवार आहे, अमुक दत्ताचं दर्शन घ्यायचं. म्हणून तिथे जातो आपण. चप्पल घेतलेली असती भारीची, चांगली 1000-1500ची चप्पल बाहेर काढून ठेवतो, दर्शनाला जातो, नमस्कार करतो, एक या थोबाडीत एक या थोबाडीत दोन्हीकडून वाढून घेतो. आणि नंतर लक्ष आपलं असतं, महागाची चप्पल आहे ना, कोणी नाही तिथे बघतो, देव देवळात चित्त खेळतो असतं की नाही आपलं. आपण बघतो, नमस्कार करतो, ते गुरुजींना म्हणतो तीर्थ, ते गुरुजी देतात कुठे, आपला हात कुठे, आणि आपलं लक्ष चपलेमध्ये असतं. काही उपयोग आहे का? सांगा. अजिबात उपयोग नाही. आपलं पूर्ण लक्ष त्या देवाकडे असलं पाहिजे. हेच आपल्याला माऊलींनी शिकवलं, हीच भक्ती शिकवली की बाबा रे तुझं सगळं काम धंदा करून घे, पण 10 मिनिटं बस. 10 मिनिटं जरी बसलास ना तरी एकाग्रतेने माझं रूप तुझ्या अंतःकरणात भरून घे आणि बहिर्मनाने
रोज एक अध्याय वाच. बघा एकच अध्याय सांगितलं माऊलींनी सांगितलंच नाही तासभर बसा 2 तास बसा, अजिबात नाही. कारण हे कलियुग आहे, हे विज्ञान युग आहे. या विज्ञान युगामध्ये जगद्गुरु माऊलींनी अध्यात्म, व्यवहार आणि विज्ञान या तिन्हीची सांगड घालून आपल्याला जगायला शिकवलेलं आहे. आणि ज्यांनी ते ऐकलं ना, नंबर 1चा संसार, नंबर 1चं नंदनवन झालंय संसारात. त्याच्यातलं मी पण आहे ना. माझ्या घरात अनेक अडचणी होत्या, अनेक समस्या होत्या. मी काय देवाचं करत नव्हते का? गजानन बाबा शेगावचे 8व्या वर्गापासून गजानन महाराजचे पारायण, गजानन बाबाचे गुरुवार, गजानन बाबाचे काय गुरुपुषण होताला पारायण, त्याच्याशिवाय दुसरा देवच माहित नव्हता. पण असा काही प्रसंग आला तर माझा अनुभव जर सांगत बसला तर उशीर होईल भरपूर. म्हणून मी छोटे छोटे 2 अनुभव सांगणार आणि मुद्द्यावर येणार आहे. लक्षात घ्या की एवढा प्रसंग आला, पण ज्या वेळेस जगद्गुरु माऊली माझ्या पाठीशी उभे राहिले, मला ज्यांनी सांगितलं आहे का माझ्या भावाच्या मित्राने की ताई तू ना नरेंद्र स्वामींची भक्ती कर, बघ तुझ्या घरातलं संकट जातं की नाही. पहिले वाटायचं कोणते नरेंद्र महाराज, भक्ती करायची तर काय करायची. पण खरं सांगते भाविक हो, ज्या दिवसापासून आम्ही भक्ती सुरू केली ना, माझ्या संसाराचं नंदनवन या देवाने केलेलं आहे. पहिली प्रचिती सांगते सगळ्यात आधी. आपण कसं असतो, आपल्याला राग येतो पटकन, आपल्याला लोभ येतो, आपल्याला कोणाचा तरी द्वेष हेवा वाटतो, आपल्याला आपण कोणाचं तरी अनुकरण करतो आणि आपण काय करतो, हा यांनी सांगितलं तू त्या देवाचं कर तुला अनुभव येईल, चाललो त्या देवाकडे. कोणी सांगितलं गणपतीला जा, गणपतीकडे चाललो. कोणी सांगितलं नाही नाही देवीचं कर, देवीकडे चाललो. पण या कलियुगामध्ये फक्त एक आणि एकच देव आहे सगुण रूपातला, तो म्हणजे काय, जगद्गुरु नरेंद्राचार्य देव. बघा माऊलींनी भक्ती सांगितली ना करायची, 10 मिनिटं भक्ती करा. त्याच्या सोबतचं पथ्य सांगितलेलं आहे, स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. कधीच नाही, कधीच वाईट चिंतायचं नाही. आपण तीर्थयात्रा करतो, यज्ञ याग करतो, मोठे मोठे अन्नदान करतो, किती मोठे सप्ताह बसवतो, पण कधी कुणाशी थोडंफार खटकलं की पूर्ण त्याचं वंश उद्धार करतो की नाही. राग केला की जाऊ द्या ना, एवढंच कशाला. अंगण झाडताना बायकांची मजा बघा. हिने तिच्या अंगणात केर लावला की ती लगेच माझ्या अंगणात केर लावला, बघतेच तिचं कसं चांगलं होतं. म्हणजे काय, आपण वाईट चिंततो. म्हणून आपल्या जगद्गुरु माऊलींनी सांगितलं की तुम्ही भक्ती कमी केली तरी चालेल, भक्ती थोडी झाली तरी चालेल, पण स्वप्नातही कुणाचं वाईट चिंतू नका. हे वेदांचं सारे भाविक लक्षात घ्या. मग तिसरं काय सांगितलं पथ्य, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. मग तुम्ही जगा म्हणजे काय, मग आपल्या घरातले काय धान्याचे पोते द्यायचे, अजिबात नाही. मी जगद्गुरु श्रींकडे आले, स्वामीजींनी माझी अडचण सोडवली म्हणजे मार्गदर्शन केलं. मला सांगितलं ताई तू भक्ती कर, तू मठाच्या वाऱ्या कर, किंवा तू 21 पारायणाचा संकल्प कर, किंवा तू पालख्या कर, तू जे करशील ती भक्ती कर, मला प्रसन्न करून घे, मग बघ तुझ्या जीवनातलं सगळं संकट नाही हरवलं काय. 100% आपल्या सगळ्यांना अनुभव येतो, पण आपण करतो काय. आम्हाला समस्या आली, 10-20 हजाराची गाडी खर्च येऊ दे ना, गाडी करतो, नाणीजला जातो. नरेंद्र स्वामी समस्या मार्गदर्शन करतात. नाणीजला जातो आपण समस्या विचारण्यासाठी, किती खर्च लागू दे, लाईन मध्ये उभं राहतो उन्हात आणत. स्वामीजी कुठून तरी दौऱ्याहून आलेले असतात, थकून भागून आलेले असतात, रात्रीची झोप होत नाही. उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, पण माऊली म्हणतात माझी लेकरं आहेत ना समस्या घेऊन आलेली, त्यांचं मार्गदर्शन मला केल्याशिवाय मी अन्नाचा कण पण नाही घेणार. माऊली संत पीठावर बसतात आपली अडचण सोडवायला. आपण पाहत नाही पाऊस पडतो का, ऊन कापलं का, काहीच पाहत नाही. तिथे येऊन आपण आपली पोळी भाजून घेतो. तुम्हाला थोडस राग येईल, आपली समस्या सोडून देतो आपण. आपली समस्या माऊली 100% सोडवतात भक्ती सांगून. आपल्याला पण भक्ती मार्गाला लावतात आणि आपण घरी येतो, आपली अडचण सुटते, आपल्या मुलाला जॉब लागतो, आपल्या मुलीचं लग्न होतं, आपल्या शेताच्या केसची कोणाच्या कोर्टात केसेस चालू असतात, त्याचा निकाल लागतो, आपली थकबाकी कोणाकडे असते, पैसे बुडवणारे लोक असतात, त्यांच्याकडून माऊली आपल्याला सगळं चांगलं आपलं घर करून देतात. पण ज्या वेळेस आपल्या इथे काही माऊलींचा कार्यक्रम असतो, मग तो पादुका दर्शन सोहळा असू दे,
किंवा महासंत संघ असू दे किंवा गुरु माऊलींचा कुठलाही कार्यक्रम असू दे, आपण जेव्हा दारात जातो ना त्या व्यक्तींच्या, तेव्हा लोक काय म्हणतात, हो ताई वेळच नाही, आले असते वेळ असता तर, आता सण आलेला आहे, मला दसरा काढायचा आहे, आता माझ्या मुलीचं लग्न आहे, आता आमच्याकडे हे आहे. माऊली म्हणतात, तू माझ्या दारात आली होती तेव्हा मी कारण सांगितले का ग? पाऊस होता, ऊन होतं, मी थकून आलो होतो, पण मी माऊली काय म्हणतात, मी आहे ना, घाबरता कशाला? ताई घाबरू नको, केसाला धक्का नाही लागू देणार, मी आहे, फक्त भक्ती चालू ठेव. आपण तिथेच चुकतो. आपल्याला कधी कधी पुष्कळांना वाटत असेल की आपल्याला बघा नरेंद्र स्वामींचं म्हटलं, काही कार्य म्हटलं की आपल्याकडे पावती फाडा. का बरं? स्वामीजी एक रुपया घेतात का सांगा? हात वरती करा जो कोणी असेल. कधी सांगा स्वामीजी ते 1 रुपया तरी घेतला का आतापर्यंत? अजिबात नाही घेतला. उलट सांगितलं, अरे मीच तुम्हाला देतो ना, नोकरी लागली की लोक पगार, अख्खा पगार घेऊन येतात. स्वामीजी आम्ही नवस केला होता, 1 पगार आम्ही तुमच्या चरणी दान करू. माऊली त्याला नुसता स्पर्श करतात का? तर आपली लाज राखण्यासाठी, आपल्या मनाला समाधान वाटण्यासाठी, आणि म्हणतात तुझ्या आईच्या हातात पगार दे, तुझ्या वडिलांच्या हातात पगार दे. मला काय करायचं तुझा पगार? अरे मीच तुला नोकरी लावून दिली ना, कशाला तू काळजी करतो? तुला कधीच कमी पडणार नाही. मग ती माऊली आपल्याकडे एरवी आपल्याला दान मागायसाठी सगळेजण येतात. ते कशासाठी? आपल्या सगळ्यांचा उद्धार होण्यासाठी. हो, आपण फुल आणि फुलाची पाकळी जर दान केलं ना, 100% लिहून घ्या तुम्ही, मी असेल किंवा नसेल, 100% आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मी बघा गेल्या वर्षी काहीतरी निमित्त होतं, ब्रेनला काहीतरी धक्का लागला असेल, सिटी स्कॅन केलं, एक्सरे केले, ईसीजी केले, सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. फक्त पाठीचा जो आहे तो अगदी हेअरलाईन म्हणजे केसासारखा फ्रॅक्चर. परंतु डॉक्टरांनी जे सांगितलं, तर माऊलीचं वाचवलं, माझ्या आईवडिलांनी वाचवायला, माझा अभ्यास आला, ज्ञान आलं वाचवायला, माझा पैसा आला वाचवायला. कोणी वाचवलं? जगद्गुरु नरेंद्राचार्य माऊलींनी. नाही तर मी तुम्हाला दिसले नसते, माझी डेड बॉडी घरी येणार होती, एवढा भयानक तो ऍक्सिडेंट होता. पण माऊली त्या दिवशी आध्यात्मिक शाळेमध्ये माऊली बोलत होते, आम्ही आध्यात्मिक शाळा ऐकतच गाडीत चाललेलो होतो, पण माऊली तेव्हा एवढेच म्हटले की ठाकूर 2 ते 3 मिनिटात आलो, आणि ते 3 मिनिटं आमच्या ऍक्सिडेंट मध्ये स्वामीजी तिथे येऊन उभे राहिले आणि आम्हाला सगळ्यांना वाचवलं. ही काय आहे? ही ताकद आहे, माऊलींच्या भक्तीची ताकद आहे. भाविक म्हणून आता प्लीज वेळ नाहीये, एक तर लाईफचा प्रॉब्लेम होतोय. मला तुम्हाला जे संदेश द्यायचा आहे माऊलींचा, ते हे सांगायचंय की भाविक हो, भक्ती सोडू नका. आपलं काम जरी झालं, समस्या जरी सुटली किंवा नसेलही सुटली, आपल्या प्रार्थनाचा काही भाग असतो लक्षात घ्या, तरी आपण जगद्गुरु श्रींची भक्ती कधीच सोडू नका. कारण ही माऊली 24 तास आपल्यासाठी वलयासारखी असते, लक्षात घ्या. असे कितीतरी अनुभव आहे. मी पालघरला गेले होते प्रवचनाला, तिथे पादुका दर्शन सोहळा होता, तिथे माझं प्रवचन होतं. तर मी त्या ठिकाणी त्या दादाला म्हटलं, दादा इथे काही कुणाला अनुभव नाही आला का? तुमच्या भागामध्ये मी तुमचा अनुभव सांगते. तर जो भजन म्हणणारा दादा होता ना, भरत आरेकर, बघा आपल्या संत संघामध्ये ती मंडळी दिसते ना वाजवणारी भजन, त्याच्यामध्ये तो दादा होता बघा, असतो पण. तर त्याने सांगितलं की ताई माऊली त्रिवार सत्य आहे की माऊली देव आहे. कसे? तर आपण भक्ती करतो, आपल्याला अनुभव येतो. माऊलींनी सांगितलं 10 मिनिटं भक्ती करा, स्वप्नात वाईट चिंतू नका, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. ही माऊलींची आपल्याला संदेश आहे. मग ज्यांना वाचता येतो तो ग्रंथ वाचतो, ज्यांना वाचता येत नाही तो जपमाळ घेतो, गणी गणगणात बोलते याचा जप करतो, किंवा ओम नरेंद्र नाथांना याचा जप करा. तोही नाही आला, स्वामी नरेंद्र महाराज म्हणा. तोही नाही आला, स्वामी स्वामी असाही जप केला तरी चालतो. आणि हाही नाही आला तर ओम असा तरी जप केला पाहिजे. कारण माऊलींना भक्ती आणि भक्तीच प्रिय आहे, आणि ही भक्ती
भक्तीच आपल्याला तारत असते. तो दादा तो म्हणाला की मी माऊलींची लहानपणापासून भक्ती करतो, पण माझ्या बहिणीचाच विश्वास नाही. माझी बहीण आणि भाऊजी माऊलींना मानतच नाही म्हणाला. आणि मग अशा वेळेस काय झालं, माझ्या बहिणीचं लग्न होऊन 8 वर्ष झाली, पण संतती नव्हती, मूलबाळ नाही. आणि तिकडे ते कोळी समाजाचे, मग ते काय करायचे, सागरावर जायचे, मासे वगैरे आणायचे, ते बाजारात विकायचे, असा त्यांचा उद्योग होता. याने सांगितलं, ताई तू एकदा तरी नाणीकडे चल, तू एकदा तरी जगद्गुरू माऊली समोर ये, त्यांचं दर्शन घे. अगं त्यांच्या दृष्टिक्षेपात एवढं सामर्थ्य आहे ताई की तुला नक्कीच मूल झाल्याशिवाय राहणार नाही. पण विश्वास आपण सांगत राहतो सगळ्यांना, पण सगळे ऐकतात का? नाही ऐकत. हो तुम्ही करा ते महाराजांचं, आम्हाला नाही माहिती असे बोलणारे पण लोक असतात. पण लक्षात ठेवा, ज्या वेळेस कोणीतरी व्यक्ती आपल्या घरापर्यंत येते, आपल्याला सांगते तुम्ही इथे दान करा, तुम्ही संत संघाला या, तुम्ही माऊलींची भक्ती करा, तुम्ही वारी उत्सवाला या, ज्यावेळेस अशी सांगते त्यावेळेस नक्की 100% आपल्या दिवस उजळायचे आलेले, आपलं कल्याणच होणार आहे हे निश्चित असतं. पण आपण तेच नाही करत. आता त्याची तर सख्खी बहीण होती, ती सख्खी बहीण म्हणायची, जाय रे तू तुझं ते महाराजांचं, मी खूप देवधर्म केले, आता काही मी करणार नाही. तो म्हणाला, ताई एवढंच एकदाच आई, हे बघ तुला बाळ झालं ना, तुला बाळ व्हायला पाहिजे एवढंच ना, मग तू इतका पैसा खर्च केला दवाखान्यात, लाखाने पैसे खर्च केले, एकदाच चल फक्त बघ होणार ना. हो होणार. आणि दोघं बहीण भाऊ, त्या बहिणीचे मिस्टर नाणीजला आले. नाणीजला आल्यानंतर समस्या घेतली, त्यांनी विचारली. आणि समस्या विचारल्यानंतर माऊलींनी त्यांना दोघांना तपासलं, परंतु त्या ताईच्या नशिबात मूल नव्हतं. माऊलींनी सांगितलं, भरत मूल नाहीये, आता काय करायचं? काही रडायला लागले तिथे. मी म्हटले होते ना तुला, काही देव घेऊ नाही. काहीच्या मनात वाईट उलटी विचारायला लागले. पण त्या भरतची इतकी माऊलींवर श्रद्धा होती, इतकी भक्ती होती. भाविक हो, एक लक्षात घ्या, आपल्या गुरुवर आपली जर श्रद्धा नीट असेल, दृढ विश्वास असेल ना, तर प्राक्तन बदलण्याची ताकद नरेंद्र स्वामींमध्ये 100%. माऊली माझ्या ताईला मी खूप प्रयत्नाने आणलं. पहिली गोष्ट तिचा आता देवावर विश्वास राहिला नव्हता, आणि इतक्या आशेने माऊली मी तुमच्याकडे आणलं, तुमची कृपा करा ना माऊली. माऊली म्हणाले, ठीक आहे, रोज माझा अध्याय वाचशील, 21 पारायणाचा नमस्कार करशील? हो करेल. माझा संत संघाला येशील? हो येईल. माझ्या मोठ्याच्या वाऱ्या करशील? हो माऊली करेल. मग तुला 100% मी बाळ देणार. आणि एवढंच नाही भाविक हो, तर माऊलींनी सांगितलं, ताई मुलगा झाला किंवा मुलगी झाली, तिला काही संतती झाली तरी माझी भक्ती सोडू नको, कारण मुलाच्या नशिबात गंडांतर पण आहे. बघा आता देवाने पुढचे भाकीत सांगितलं, पण आपण कसे असतो बघा. ताईला बरोबर 9 महिन्यांनी मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं यश, आडनाव कांदे. मुलगा जसा लहानचा मोठा होऊ लागला, ताईची भक्ती चालली होती, तर गुरुवारी उठून एक पारायण करायची, संत संघ कधी चुकवायची नाही, भक्ती रोजची चालू ठेवायची. सगळं छान चालू झालं. हळूहळू मुलगा मोठा व्हायला लागला, आणि ताईने एक सोडून दिलं. आज काय माझी साधना, संत संघाला जाणं नाही झालं. परवा काय वारी उत्सव होता, पण मला समुद्रावर जाऊन मासे आणायचेत ना, मला वेळ कुठे जायला माऊलींकडे. समस्या सुटली ना, वेळ नाही जायला. असं करत करत माऊलींनी सांगितलं होतं, तू भक्ती सोडू नको, तू आता संत संघ सोडू नको, बघ मी तुझं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. पण ताईने एक करून सगळं हळूहळू बंद केलं. आणि नंतर 8 दिवसानंतर काय झालं, ज्यावेळेस आपल्या भक्तीचं पुण्य कमी होतं, पुण्याचं पारड कमी होतं, भक्तीचं, दानाचं,
सेवेचं तेव्हा पापाचं पारडं वापरती येतं, जड होतं, आपोआप जड होतं. आणि अशा प्रकारे हळूहळू ताईची भक्ती संपली. आणि त्या दिवशी तिचा मुलगा 10व्या वर्गात होता, गाडी शिकलेला होता आणि तो त्याच्या मित्राकडे अभ्यासाला गेला. त्याच्या मित्राच्या वडिलांनी नवीन गाडी आणली म्हणून यांनी गाडी शिकला म्हणून गाडी घेतली, गाडीवर बसला आणि हायवे समृद्धी महामार्ग असतो की नाही, हायवेने गाडी फास्ट चालवायला लागला पण ब्रेक लागत नव्हता. समोरून ट्रक आला आणि त्या ट्रकच्या मध्ये त्याचा जोरात ऍक्सिडेंट झाला. गाड्या कसल्या वाजवता? ऍक्सिडेंट झाला त्याचा. ऍक्सिडेंट झाल्याबरोबर रस्त्यात ते पोतं पडलं, डोक्यातून नाकातून कानातून रक्त येऊ लागलं. लोक धावत पळत आले, लोक तिथे धावत पळत आले. पाहिलं तर तो लहान मुलगा, लहान म्हणजे 10वीचा मुलगा. आणि लोकांनी आता ती पोलीस केस होत, लोक हातच लावत नव्हते, गर्दी झाली. आणि इकडे हा जो त्याचा मामा आहे तो त्या वाटेने गाडीवरून निघाला होता. आता तो गाडीवरून चाललेला आहे, त्याने पाहिलं कोणाच तरी ऍक्सिडेंट झालेला दिसतो. तो पुढे गेला परंतु त्याला काय वाटलं काय की तो परत मागे आला, कोण आहे कुठेतरी म्हणून तो त्या ठिकाणी गेला. तर त्या ठिकाणी त्याला त्याचा भाचा रक्ताच्या थाळरोळ्यामध्ये पडलेला दिसला. तो मोठ्याने ओरडला, माऊली धावा, माऊली धावा म्हणून मोठ्याने ओरडला. आणि त्या मुलाला घेतलं दवाखान्यात, हॉस्पिटल म्हणजे दवाखान्यात ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलं, 48 तासाच्या आत हा शुद्धीवर आला तर आम्ही पुढची ट्रीटमेंट करतो किंवा ऑपरेशन करतो डोक्याचं. पण मुलगा शुद्धीवर नाहीये. कानातून नाकातून रक्त थांबण्यासाठी त्यांनी इंजेक्शन दिले, काही औषधं दिले, त्या इंजेक्शनातून सलाईन मधून. इकडे डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या सर्व नातेवाईकांना बोलवून घ्या, केस सिरियस आहे. एकुलता एक मुलगा, तो माऊलींच्या आशीर्वादाने झालेला. त्याच्या आईला हे कळलं तेव्हा त्याची आई चक्कर येऊन खाली पडू लागली. आईलाच दवाखान्यात ऍडमिट केलं. मोठ्याने ओरडायची, माझं लेकरू, माऊली तुम्ही दिलं ना मला बाळ, माझं लेकरू घेऊन चाललंय का? नाही तर आधी मला त्या इतकी मोठ्याने ओरडत होती. भाविक हो, कुणाला वाटतं का? कोणत्या आईला असं वाटतं माझं लेकरू माझ्या डोळ्यासमोरून चाललंय? काय अवस्था असेल त्या बाईची विचार करा तुम्ही. आणि अशा परिस्थितीत त्या भरतने माऊलींना प्रश्न विचारला, स्वामीजी ऍक्सिडेंट झालाय माझ्या भाच्याचा, डॉक्टरांनी 48 तासाची मुदत दिली आहे, काय करायचं? माऊलींनी सांगितलं होतं भक्ती सोडू नका. मी तुम्हाला जागृत केलं होतं की संत संघ सोडू नका, रोजची भक्ती सोडू नका, सेवा सोडू नका आणि दानही सोडू नका. हे सगळं तुमच्याच कामी येणार होतं पण तुम्ही सगळं सोडून दिलं. ठीक आहे, प्रयत्न करूया. स्वामीजी म्हटले तुम्ही नामस्मरण चालू ठेवा. आणि हा एकटा जाता ओम नरेंद्र नाथांना, ओम नरेंद्र नाथांना, त्याच्या डोक्यावर हात ठेवून ओम नरेंद्र नाथांना, माऊली याला वाचवा, याला वाचवा, याला वाचवा, एवढंच त्याच्या मुखात होतं. नातेवाईक सगळे बोलत होते त्याला, काय रे तुझ्या नरेंद्र स्वामींनी एवढा मुलगा दिला, आता काय झालं? आणि आता तो तर संपला. आता काय तो काय बरा होणार आहे का? लोक उलट सुलट बोलतात. पण यांनी सांगितलं नाही, एकीकडे आभाळ फाटेल, जमीन सुद्धा दुबकेल, पण माझ्या माऊलींची कृपा कधी सुद्धा वाया जाणार नाही. आणि तो तिथे बसला. सगळे नातेवाईक बघत होते, काय होतं काय होतं. व्हेंटिलेटर लावलेला आहे, तो शुद्धीवर आला पाहिजे, तो शुद्धीवर आल्याशिवाय कुठली ट्रीटमेंट नाही. आणि नेमकं तो गुरुवार आला, गुरुवारचा दिवस होता. आणि हा जो होता भरत, हा दर गुरुवारी वसई पीठावरती मठावरती पालखीला जात होता. पालखीला जायचा तो दर गुरुवारी आणि मृदुंग वाजवायचा. आता हे कशी वाजवतात तो, तसा मृदुंग वाजवायचा. आणि त्याला फोन यायला लागले, भरत अरे चल पालखीची वेळ होतीये, 3 वाजून गेले, चल लवकर. तो म्हणाला अरे माझा भाचा सिरियस आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं केव्हा पण काय होऊ शकतं. इतकं सिरियस आहे की डॉक्टरांनी आम्हाला वेळ दिलेली आहे. 48 तासाच्या आत जर हा शुद्धीवर आला तर आम्ही ट्रीटमेंट करू, नाही तर संपलं. एकुलता एक मुलगा आहे.
माझी बहीण खूप सिरियस झाली, तिला पण तब्येत तिची बिघडली, ती हे पचवू शकत नाहीये दुःख, काय करू. इकडे बहीण आहे, इकडे भाचा आहे. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं, आता तो मित्र आहे तर साक्षात माऊली होते हे त्यांनाच माहिती. ते म्हणाले की भरत, तू तिथे बसल्यानंतर तुझा काय भाचा शुद्धीवर येणार आहे का, आणि चल उठ ये आणि माऊलींच्या दारामध्ये मृदुंग वाजून अभंग म्हण, 5 परिक्रमा कर पालखीच्या, 5 प्रदक्षिणा घाल, बघ आपली माऊली धावून येते की नाही. त्याला बरं वाटलं. त्याने कोणाला सांगितलं नाही, कारण त्याला कोणी हलवू देत नव्हतं दवाखान्यात. तो तिथून उठला, मनातल्या मनात स्वामीजींचा गजर घेतला, त्याच्या डोक्यावर हात ठेवला भाच्याच्या आणि सांगितलं, मी चाललो माऊलींकडे, माऊली तुझ्याकडे येतील आता. आणि तिथून निघाला, कोणाला सांगितलं नाही मी मंदिरात चाललो का पालखीला चाललो, कारण सगळे त्याच्यावर चिडायचे, तू थांब, तू नको जाऊ दवाखान्यातून, तू थांब, तू तुझ्या माऊलींचा धावा कर. आणि याने उठला आणि तिथे वसई पीठावर आला. 5 प्रदक्षिणा झाल्या पालखीच्या आणि सगळी मंडळी आरतीसाठी आतमध्ये गेली. हा पायरीवर बसलेला होता आणि पायरीवर आपल्या गुरुदेवांना धावा करत होता. नरेंद्र स्वामी की जो कोई भक्ति करे, उनके जीवन में सुख शांति मिले, सुख शांति मिले. स्वामी नरेंद्र स्वामी, स्वामी नरेंद्र स्वामी, नाम स्वामी का मंगल पावन है, पूजा स्वामी की हमें आज तारक है. नाम स्वामी का मंगल पावन है, पूजा स्वामी की हम आज तारक है. आए हम तेरे द्वार, दिए मन में ये प्यार, मेरे माथे पे तेरी निशानी रहे, निशानी रहे. स्वामी म्हणा, नरेंद्र स्वामी, स्वामी नरेंद्र स्वामी, स्वामी नरेंद्र स्वामी, स्वामी. अंतःकरणापासून धावा चालले त्याचा की माऊली तुम्ही सांगितलं ना, नरेंद्र स्वामी की जो कोई भक्ति करे उसके जीवन में सुख और शांति मिले. स्वामी नरेंद्र स्वामी, फक्त नरेंद्र स्वामी जरी म्हटलं ना, स्मर्तुगामी आहे. स्मर्तुगामी म्हणजे त्यांच्या नावाचा उच्चार केला तर निर्गुण रूपात ते हजर होतात. आता सुद्धा माऊली इथेच बसलेले आहे. भाविक हो, माऊली इथेच आहे. आपली परीक्षा घेतायत ना, माझी अशी घेतायत आणि तुमची अशी घेतायत, किती वेळ बसता पाहू बरं. तुमचं माझ्यावर प्रेम असेल ना, मग तुम्ही प्रवचन ऐकूनच जाणार ना. माऊली इथे बसलेले अंतःकरणापासून धावा केला त्यांनी. त्याचा मित्र बघतोय, त्याचा फोन वाजतोय आणि हा पायरीवर डोकं रडतोय, माऊलींचा धावा करतोय. त्याचा मित्र मंदिरातून बाहेर आला, आरती संपली आणि त्याला फोन वाजू लागला. याला भीती वाटू लागली, माझा भाऊ फोन करतोय, काहीतरी झालं, संपलं, काहीतरी झालंय नक्की, म्हणून तो फोन करतोय. त्याचे हात थरथर कापत होते. त्याच्या मित्राने फोन उचलला आणि कानाला लावला. काय आला असेल निरोप तिकडून, सांगू शकतं कोणी? काय निरोप आला? त्याच्या भावाने फोन दिला, अरे भरत, अरे भरत तू कुठे आहेस? अरे आपला यश शुद्धीवर आला रे, आपला यश शुद्धीवर आला. आपल्या माऊलींनी त्याला जीवन दान दिलं रे. अशी आपली माऊली आहे. म्हणजे बघा, आपण काय करतो, आपण म्हणतो मी भक्ती केली, मी इतकं दान केलं, मी 25,000ची पावती केली, मी 1 लाखाची पावती केली, मी अन्नदान केलं. पण यांनी काय दिलं आपल्याला? जीवन दान दिलं. भाविक हो, या माऊलींनी जीवन दान दिलं. एवढ्याच टाळ्या. जीवन दान दिलं. 40पर्यंत ऐकायला जायला पाहिजे ना. अशी माऊली आहे. मला सुद्धा जीवन दान दिलं, त्याला सुद्धा जीवन दान दिलं. आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा माऊली काय करणार? संकटातून 100% बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. मग आपण म्हणून देवापेक्षा कोण मोठे? सद्गुरू. सद्गुरू माझा महान आला, सद्गुरू माझा महान. म्हणा आपण अभंग घेऊ आणि पुढे जाऊ.
जगताचे कल्याण जगताचे कल्याण जगताचे जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण सद्गुरु माझा मान आला सद्गुरु माझा मान जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण एका प्रभूसी नाते जुडली एका प्रभूसी नाते जुडली माणूस कीने माणूस घडली माणूस कीने माणूस घडली सुख समाधान देतो सुख समाधान जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण सद्गुरु माझा मान आला सद्गुरु माझा मान जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण सद्गुरु माझा महान आला सद्गुरु माझा महान जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण सद्गुरु माझा मान आला सद्गुरु माझा मान जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण बंधू भावना प्रेम सुखवी समता एकता शांती टिकवी बंधू भावना प्रेम सुखवी समता एकता शांती टिकवी दाता कृपा विधान आहे दाता कृपा विधान जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण सद्गुरु माझा मान आला सद्गुरु माझा मान जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण याच देही याच डोळा मुक्तीचा दावी सोहळा याच देही याच डोळा मुक्तीचा दावी सोहळा देतो धर्मज्ञान जगाला देतो धर्मज्ञान जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण सद्गुरु माझा मान आला सद्गुरु माझा मान जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण राजू अर्जुन सांगत करो मुक्तीचा आहे हा अवतार राजू अर्जुन सांगत करो मुक्तीचा आहे हा अवतार गाऊ त्यांचे सन्मान सारे गाऊ त्यांचे गुणगान जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण सद्गुरु माझा महान आला सद्गुरु माझा महान जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण सद्गुरु माझा महान आला सद्गुरु माझा महान जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण भाविक हो तो या शुद्धीवर आला ऑपरेशन झालं आणि आज तो मुलगा व्यवस्थित आहे त्याला 10वी मध्ये चांगले मार्क पडले आणि तो इंजिनियर या भागाकडे आहे लक्षात ठेवा काय होतं त्याच्या नशिबात लिहिलं संपलं होतं ना अपघात हा त्याचा शेवटचा घात होता हा पण स्वामीजींनी सांगितलं ना तुम्ही भक्ती सोडू नका सेवा सोडू नका आणि गाणी सोडू नका मग आपण दान
नाही नाही, 500ची पावती नको नको, 100ची दिली तर चालेल का? अहो, दान कशासाठी गुरुदेव घेतात? आपला पुण्यसंचय वाढतो ना, त्याच्यासाठी दान घेतात. आपला पैसा कोर्ट कचेरीत जाऊ देत नाही माऊली, आपला पैसा दवाखान्यात जाऊ देत नाही. नाही तर बघा, थोडंसं लागलं दवाखान्यात गेलो की डॉक्टर म्हणतात अर्जंट 25,000 भरा. भरतो की नाही आपण? भरतो की नाही? चोर येतो आणि सगळं डबुलं चोरून येतो. काय करतो आपण? काहीच करत नाही. पण जगद्गुरु माऊली आपल्या धनाचं 100% रक्षण करतात. कसं करतात? आताच आपण ऐकलं की याच देही याच डोळा, मुक्तीचा हा दावी सोहळा. आपल्याला भक्ती करायला लावून, सेवा करायला लावून, दान करायला लावून मुक्तीच्या मार्गाला कसं नेतात बघा. दान आपल्याला काय सांगितलं? संजीवनीचा तर आपण सगळे करतो. पण आता बघा, पायी दिंडी सोहळा आलेला आहे आपला. आला की नाही? दिंडीसाठी कोणी कोणी नाव दिलं? हातवरती करा बरं. नाही आला अजून? 15 तारखेला आपल्या OMS ऍप मधून आपण बुकिंग करायचंय. ज्याला दिंडीला जायचंय ना, ज्याला दिंडीमध्ये सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी 15 तारखेला OMS मध्ये ऍप मध्ये जाऊन आपलं बुकिंग करायचंय. आता एखादी व्यक्ती आहे, आता मला नाही, मी जाऊ शकत दिंडीला, पण मी काही ना काही दान तर करू शकते ना. त्या दिंडीमध्ये गेल्याचं पुण्य मला कधी लागेल? तर मी त्या दिंडीसाठी फुलाची पाकळी कमीत कमी 1000 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये आपण जर त्या अन्नदानासाठी किंवा दिंडीच्या त्या सेवेसाठी दान केले तर माऊलींनी सांगितलं 100% मी तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार. म्हणून आपण दिंडीसाठी लवकरात लवकर नावं द्या. 15 तारखेला आपल्याला 15 तारखेपासून आपलं बुकिंग सुरू होतंय. तर ते बुकिंग आपण केलं पाहिजे. आपल्या परिसरातून जास्तीत जास्त दिंडीसाठी गेलं पाहिजे. बघा, माऊलींनी सांगितलं 7 वर्ष आहे. 7 वर्षानंतर आपण दिंडीत सहभाग घेतलाच. दिंडी चालूच राहणार आहे. माऊली होते, ज्ञानेश्वर माऊली, तेव्हा सगळे लोक किती छान आनंदात जात होते त्यांच्या सोबत, त्यांच्या समोर. आणि आता आपले जगद्गुरु श्री माऊलींनी सांगितलं की कुठलेही संत सद्गुरू काय करतात? आपलं कार्य संपलं की देह ठेवतात. मग त्यांनी सांगितलं, माझ्या लेकरांनो, मला सुद्धा निर्गुणात जायचंय आणि आपल्याला सवय लागली पाहिजे असं माऊली म्हणतात. किती वाईट वाटतो आपल्याला. माऊली जर पीठावर नाही दिसले, माऊली जर आपल्याला नाणीच मठावर नाही दिसले तर आपला जीव किती कासावीस होतो. तिथे जाऊन एवढा खर्च करून आलो पण माऊलींचं दर्शन नाही झालं. आणि ते सहज आपण तिथे गेलो आणि स्वामीजींची दृष्टी आपल्यावर पडली. माऊली आपल्याला श्री गुरुदेव करतात ना, किती आनंद वाटतो. मला गुरुमौलीने पाहिलं, मला गुरुमौली भेटले, माऊलीने माझ्यावर दृष्टी टाकली, नक्कीच माझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणतो की काहीतरी शुभ शकून घडलेलं आहे. मग तसंच ज्याला वाटत असेल की मी दिंडीत गेलं पाहिजे, त्यांनी नाव द्या. त्यांनी जे जाणार नाही त्यांनी दिंडीच्यासाठी फुलाची पाकळी दान करा. मग आता दानाची गंमत आहे का? स्वामीजी आपल्या दानाचं कसं धनाचं रक्षण करतात. आमच्या संभाजीनगरमध्ये सोनूने काकू आहेत, सीताबाई सोनूने नाव त्यांचं. त्या नर्स होत्या आणि त्या काय करायच्या? संजीवनीची सेवा करायच्या ना. तर संत संघात किती लोक आहेत? जवळजवळ 30-40 लोक. त्या 30 लोकांचे 3000 रुपये आधीच भरून टाकायचे संजीवनीचे. प्रत्येकाचं नावाचं रेकॉर्ड त्यांच्याकडे होतं. मी पावती बुक घेऊन जायचे तेव्हा मी संजीवनी तालुका प्रमुख म्हणजे सेवा करायचे. मी काकूकडे पावती बुक घेऊन जायचे. काकू कुणाच्या पावत्या राहिल्या का फाडायच्या, या महिन्यातल्या फाडायच्या म्हणून मी जायचे. काकू सगळ्यांच्या पावत्या करून द्यायच्या. आणि संत संघातून नंतर काकू त्यांच्याकडून पैसे 100-100 रुपये पावती तुमची या महिन्याची, ते गृहस्थ 100 रुपये द्यायचे. काही तुझी या महिन्याची पावती ती 100 रुपये द्यायची. काही जण 2 दिवसांनी द्यायचे, काही जण 4 दिवसांनी द्यायचे. अशी इतकी सुंदर सेवा काकूची चालू होती. अखंड अन्नदान काकूचं नाव, 72,000 भरले अखंड अन्नदान. यज्ञ करायचा, काकूचं नाव, 5,000 भरले यज्ञादान. असं करत 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 आता काकू रिटायर झाल्या. काकूचं घर काय? वरती मुलगा आणि सून राहायचे. दुसरा मुलगा आणि सून बीड बायपासच्या पलीकडे राहायचे. आणि काकू खाली एक छोटी रूम आणि एक फळीसारखं दार. नीट ऐका, ही अनुभूती मनापासून ऐका. एक फळीसारखं दार आणि त्याला छोटंसं कुलूप आणि आतमध्ये माऊलींचा मोठा फोटो, अशी प्रतिमा आणि विकायला आलेलं साहित्य, माऊलींचा जपमाळ, अष्टगंधाची डबी, परत ते घड्याळ, परत मंत्रांचा फोटो, ग्रंथ, आपले भवसागरात
गाभाऱ्यातील दीपस्तंभ, माऊलींचं अनेक साहित्य आहे. जीवन यात्रा, त्याच्यामध्ये मृत्यूनंतरचा प्रवास दिलेला आहे. माणूस मृत्यूनंतर काय होतं, मुक्तीचे राजमार्ग, त्याच्यात भक्ती मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग, अतिशय सुंदर माऊलींची ही ग्रंथ संपदा आहे. नक्कीच आपण वाचा, नुसती घेऊन नका ठेवू, तर ती वाचा. आपण पुष्कळ ज्ञान वृद्धिंगत होतं. काकू सगळे पुस्तकं विकायला ठेवलेले, सगळं साहित्य. जिथे कुठे संत संघ, आता इथे संत संघ ओपनिंग असेल, काकू येऊन तिथे कोपऱ्यात सगळं साहित्य घेऊन बसायच्या. वयस्कर बरं का, खायची प्यायची आशा नाही, काही नाही, घरून काही नाश्ता करून आल्या आणि तिथे साहित्य घेऊन बसायच्या, साहित्य विक्री करायच्या, आलेले पैसे जमा करायचे, हिशोब करायच्या, घरी चालल्या जायच्या. उद्या कुठे संत संघात, परवा कुठे एक नाम सप्ताहात, आज कुठे आरती ओपनिंगला. काकू हजर तिथे आणि इतकी सेवा करायच्या. एकदा काय झालं, आपल्याला श्री सेवा आली. श्री सेवा येते ना तुम्हाला, बोला ना. श्री सेवा म्हणजे काय माहितीये का? श्री सेवा म्हणजे आपल्या पीठावरती सेवा करण्यासाठी आपल्या तालुक्यातून, संत संघातून काही 10-12 लोक जात असतात. तालुक्यातून काही 20-25 लोक असतात. मग आपण तिथे श्री सेवेला जातो. सकाळी 7ला सेवा सुरू होती, 9ला सेवा सुरू होती आणि नंतर संपती 5 वाजता. मग तिथे एक नाम जप घेतात, अध्याय वाचून घेतात. अशी ही श्री सेवा असते. आपण स्वतः स्वखर्चाने ती करायची असते. मग अशा सगळ्या महिला आमच्या नाणीला श्री सेवा आली, सगळ्या श्री सेवेला गेल्या. काकू पण त्यांच्यासोबत गेल्या. आता स्वामीजी तिथेच होते, समस्या मार्गदर्शन सुरू होतं. माऊली संत पीठावर बसलेले, दर्शनाची लाईन सुरू, समस्या मार्गदर्शनची लाईन सुरू. आणि काकूने ती बीन घेतली डोक्यावरती, त्याच्यात ग्रंथ, फोटो, जपमाळी आणि खूप साहित्य घेतलं, अष्टगंध. आणि काकू चालल्या. ग्रंथ घ्यायचा का कुणाला, स्वामीजींचा ग्रंथ, फोटो घ्यायचा का स्वामीजींचा, माऊलींना स्पर्श करून तुम्ही हे साहित्य घेऊन या माऊली संत पीठावर. काकू सारख्या ओरडत बोलत चालल्या. काही ग्रंथ विकल्या गेले, काही फोटो विकल्या गेले आणि माऊलींचं लक्ष त्या काकूंवर गेलं. माऊलींनी त्यांच्याकडे बघितलं आणि माऊली म्हणाले, त्या औरंगाबादच्या काकी रे का? हा, औरंगाबादच्या. त्यांना बोलवा इकडे बोलवा म्हटल्यानंतर त्या काकी इतक्या घाबरल्या की बस रे बस. त्या आल्याच. मग माझी काही चूक झाली असेल तर क्षमा करा माऊली, माझ्याकडून काही पैसे कमी जास्त झाले असेल तर मी टाकते ना माऊली, मला पेन्शन आहे भरपूर, मला क्षमा करा. माऊली हसले. माऊली म्हणाली, ताई घाबरता कशाला, मी काय सांगतोय ते ऐका. बोला ना माऊली, तुम्ही आत्ताच्या आत्ता औरंगाबादला चालला जा. नाही माऊली, माझी सेवा आहे, अजून 2 दिवस बाकी आहे माझ्या श्री सेवेला. माऊलींनी सांगितलं, ताई तुम्हाला गुरु आज्ञा आहे, आत्ताच्या आत्ता घराकडे वापस जा. त्या म्हणाल्या, माऊली काय झालं, माझी मुलं बाळं बरे आहेत ना, माझ्या नातवाला काही झालं नाही ना माऊली, माऊली सांगा ना, मी जात नाही त्याच्याशिवाय. माऊली हसायला लागले. माऊली म्हणायला लागले, सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. मी तुमच्या पाठीशी भक्कम उभा आहे आणि तुम्हाला घाबरायची काही कारण नाही. जा, मी सांगतो ना, जा. काका म्हणाल्या, नाही, जोपर्यंत तुम्ही मला खरं सांगत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. माऊली म्हणाले, ऐकायचं तुम्हाला, खरं सांगतो ते? हो. माऊली म्हणाले, तुमच्या आजूबाजूला किती दुकान आहेत? हो, 2-4 दुकान आहेत. कधी चोरी झाली का दुकानात? माऊली, एवढं मोठं शटर आहे, एवढ्याला कुलपाला होतात आणि तिथे चोरी कशी होणार आहे का? तिथे अजिबात चोरी होणार नाही, चोरी होतच नाही. त्यांचे दुकानच इतके मोठे आणि एवढे मोठे शटर आहेत, त्याला चोरी नाही झाली, चोरी कधीच झाली नाही. माऊलींनी सांगितलं, ताई चोरी झाली, 3 दुकानं फुटले, चोरोबांनी सगळं कॅश घेऊन गेले आणि ते चोर तुमच्या घराकडे वळले. तुमचं घर कुठे? खाली. घर कसं आहे? एका फळीच्या दारावर, एका दाराच्या फळीवर ते घर आहे आणि कुलूप केवढी आहे तुमची? एवढंच कुलूप आहे. ते सगळे चोर तुमच्या दारात आले आणि तुमचं दार फोडू लागले, पण मी तुमच्या दाराला पाठीत टेकवून बसलो, तुमचे 3 लाख रुपये वाचवले. 3 लाख. कोणी सांगितलं माऊलींना 3 लाख रुपये त्यांच्या घरी? ताईने सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं? ताईची पेन्शन किती? 1.5 लाख जमा झालेली बँकेतून काढली आणि ताईच्या शेताचा पैसा 1.5 लाख. 3 लाख रुपये कॅश ताईंजवळ होती आणि ताई तिथे
साहित्य ठेवायच्या, साधना करायच्या. बाजूला एक खाट होती बाज, त्या बाजीवर 3 कोदड्या होत्या. 2 कोदड्याच्या खाली टाकून पैसे ठेवले होते. चोरांनी दार तोडून सहज नेले असते की नाही सांगा. पण माऊलींनी सांगितलं, तुमच्या गोदडी खाली ठेवलेले 3 लाख रुपये मी दादाला पाठ टेकून बसलो, चोराला कुलूप तोडता आलं नाही. दान केल्याचं पुण्य. आपण म्हणतो संजीवनी दान करते, दिंडीला दान असतं, समस्या मार्गदर्शनसाठी दान असतं, वेगवेगळे दत्त जयंतीची वारी याची दान असतं. पण माऊली आपल्याकडून हे दान कशासाठी घेतात माहितीये ना, की अरे बाबा तुझ्या धनाचं मी रक्षण करतो, मी तुला कुठलाच असा आजार होऊ देत नाही, कॅन्सर सारखा रोग सुद्धा होऊ देणार नाही, पण तू माझी भक्ती कर, माझी सेवा कर, साधना चुकवू नको, दान कर. 100% तुझं कल्याण नाही केलं तर नरेंद्र नाव सोडते. म्हणून भक्ती करायची, म्हणून सेवा करायची. आता बघा माऊलींनी OMS आपल्याला का सांगितलं, तर 2:30 वाजता भक्ती दरबार असतो. रोज एका ताईचं प्रवचन असतं, ते आपण ऐकलं पाहिजे, त्यांनी आपल्याला श्रवण भक्ती घडते. भक्तीचा संचय कसा होतो बघा ना तुम्ही. भक्ती करायची म्हणजे काय तुम्हाला सगळं सोडून देवाजवळ बसायचं का, सोडवळ करत बसायचं का, कुणीच नाही. 2:30 वाजता भक्ती दरबार आहे, लावा ना, काम करत करत ते प्रवचन ऐका, झाली श्रवण भक्ती. झाली की नाही बघा. आपल्या घरात किती संजेला आरती लावा, संध्याकाळी ती शेजारती लावा, सांजारती लावा, धुपारती लावा, झाली आपली कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती, नवविका भक्ती माऊली आपल्याकडून करून घेतात. पण आपण समजून घेतलं पाहिजे. आपण ते इथे करतो. जेव्हा आता पीठावर स्वामीजी येणार आहेत, 18 आणि 19 तारीख तेलंगणा पीठावरती 2 दिवस स्वामीजी येणार आहेत. 18 आणि 19 2 दिवस माऊली समस्या मार्गदर्शन करणारे. माऊलींची अशी कंडिशन आहे भाविको, कारण देह आहे ना, हा देह कधीतरी थकणार आहे. माऊलींना डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही बाहेरच पडायचं नाही आणि बोलायचं तुम्हीच नाही. पण माऊलींनी काय सांगितलं की जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत आपण त्याचा फायदा घ्यायचा आहे. कारण हा देह देव दुर्लभ आहे. या देहाच्या माध्यमातूनच आपण नामस्मरण करू शकतो, श्रवण भक्ती करू शकतो, दान करू शकतो, सगळ्या जगाला आपण चांगला मार्ग दाखवून पुण्य संचय करू शकतो. ही संधी सोडायची नाही. एवढी परिस्थिती माऊलीची तब्येत बिघडलेली आहे तरी माऊली तिथे येत आहेत. कोणासाठी हो बोला ना, आपल्यासाठी येत आहेत. ते परमात्मा आहे, देव आहे, ते त्यांचं आत्ता नाव घेतलं तर ते आत्ता हजर आहेत. साप दिसला तर आपण त्यांचं नाव घेतलं, नरेंद्र स्वामींची शपथ आहे, तर साप सुद्धा जागेवर थांबतो. ते देव आहेत. आपण काय करतो, संत संघाला जाणं कमी करून टाकलं. आता बघा ज्ञानेश्वरी संपत आलेली आहे. फार सुंदर माऊलींनी प्रवचन केलंय त्याच्यावरती. आता रामचरित मानस येणार आहे, पण आपण सोडू नका. हा काळ टपलेला आहे. माऊलींनी सांगितलं काळ टपलेला आहे. जर तुम्ही संतांच्या चरणाजवळ राहाल, जर तुम्ही माऊलींचे पाय धरून राहाल, तुम्ही भक्ती सेवा साधना जर सोडली नाही तर आपल्याला कधी काळाचं भय नाही. बघा ना, कोरोना होता ना, कोरोना होऊन गेला की नाही, आपल्या शेजारचे लोक गेले सरणावर चढले, आपल्याशी रोज बोलणारे काही आपले नातेवाईक पण गेले त्याच्यात. पण आपण का बरं बसलो आज या दरबारात? आपण का बसलो? कारण मुलींची 100% कृपा आहे आपल्याला. म्हणून पुन्हा वाटतं आपण गजर घेऊया एकदा. सगळ्यांनी उभं राहायचंय गजर घ्यायला. गुरुदेव
हरि ओम श्री गुरुदेव म्हणा जन्मना निपुणा श्री गुरुदेव. बघा, मग आपल्याला वाटतं की सारखं दान, पण मी गेल्या वर्षी फक्त 2,500 रुपये देणगी, कशाची? ॲम्ब्युलन्स. माऊलींचे जे उपक्रम आहे त्याच्यातलं ॲम्ब्युलन्सची एकच पावती केली होती 2,500ची. पण भाविक हो, गुरुमाऊली ठेवत नाही ते. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 13 मार्चला जेव्हा परभणी पीठावर स्वामीजी येत होते, आले होते, समस्या निवारण सुरू होतं आणि 13 तारखेलाच पहाटे आम्ही सेवेसाठी तिथून निघालो होतो. आमची इरेटिका गाडी होती. त्या गाडीमध्ये आम्ही 7 जण बसलेलो होतो ड्रायव्हर धरून. ही गाडी जालन्याच्या पुढे आली आणि काय झालं अचानक ते माऊलींनाच माहिती आहे. ती गाडी जी रोडवरून चाललेली होती, ती गाडी खाली घसरून 3 ते 4 पलट्या खाऊन जवळजवळ 10 फूट लांब पडली. इतकी जोरात आपटली आमची गाडी. सगळ्यात खाली मी होते पूर्ण. आणि जेव्हा गाडी पडली ना, तेव्हा माती शेतातली इतकी उडाली, कारण मार्चमध्ये उन्हाळ्यात दिवस खूप माती अशी उंच उडाली. तर ते जे शेतातले लोक धावून येत होते त्यांना ती गाडी क्षणभर दिसली नाही. मागचा भाग जो गाडीचा असतो तो फुटला अर्धा. आणि माझी बहीण, आणखी 2 गुरुसेवक होते, त्या तिघांना ते बाहेर आले अर्धे. मग त्यांना ओढून काढलं, पण मी सगळ्यात खाली दबले. ज्यांनी पाहिलं ना ते म्हणाले ही बाई गेली, संपलं, ती ताई गेली. कारण मी डोळे मिटून पडलेले होते. माझं डोकं इतकं जोरात आदळलं होतं की हा भाग पूर्ण सुजलेला होता. पाठीला इतका भयानक मार लागलेला होता. अजूनही डॉक्टरांनी सांगितलं हेअरलाईन फ्रॅक्चर 2 आहेत माझ्या पाठीत. डॉक्टरांनी सांगितलं ताई 4 महिने तुम्ही हलू शकणार नाही. आज सांगा मला, 13 मार्च ते 13 एप्रिल 1 महिना, 13 एप्रिल ते 13 मे 2 महिने. आणि आज माझं 7वं प्रवचन आहे आपल्यासमोर. या माऊलीने मला उभं केलं. ही ताई आली होती मला भेटायला, ही सीमा बर्डे, या आपल्या प्रवचनकार ताई आहेत. त्यांनी माझी अवस्था पाहिली, मी कशी होती मला सुद्धा ओळखलं नाही त्या ताईंनी. निरीक्षक श्रीमान सुशील पाटील यांनी आपल्याला 2 शब्दामध्ये 2 मिनिटांमध्ये मार्गदर्शन करत. त्यांना विनंती करतो की आपण थोड्याशा वेळामध्ये मार्गदर्शन करावा. श्री गुरुदेव. हॅलो, श्री गुरुदेव. गुरुमाऊलीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. पीठदेवता बालाजीरायाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. ग्रामदेवतेच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. येथे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जनमा प्रवचनकार सर्व मधुराताई पेशवे, त्यासोबत आपले बरेच प्रवचनकार या ठिकाणी आलेले आहेत. त्यासोबत आपले संगारेड्डी निरीक्षक अशोक सांगडे साहेब, त्यानंतर सर्व जिल्हा कमिटी, तालुका कमिटी, संतसंघ कमिटी, सर्व आजी माजी पदाधिकारी, गुरुबंधू गुरुभगिनी, सर्वांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव. आजचा कार्यक्रम हा अतिशय सुंदर झालेला आहे. तर या ठिकाणी आपले माजी तालुका अध्यक्ष बालाजी बिरादार सर व त्यासोबत जे त्यांची टीम आहे त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. या ठिकाणी सुंदर कार्यक्रम झालेला आहे. त्यासोबत आपल्याला ताईंनी आपल्याला प्रवचनाच्या माध्यमातून दिंडीच्या संदर्भात थोडक्यात मार्गदर्शन केलेलं आहे. ताईचं प्रवचन म्हणजे एकदम अतिशय सुंदर असतं. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये सर्व उदगीर तालुक्यामध्ये जो संप्रदाय वाढला, यामध्ये ताईच्या माध्यमातून खूप प्रवचनाचे कार्यक्रम झालेले आहेत. आणि ताईचं प्रवचन ज्या ठिकाणी लागलं त्या ठिकाणाहून दुसरे 10 गावची लोक प्रवचनासाठी मागणी करायची. आणि असे गावोगावी मला वाटतंय ताईंचे प्रवचन सर्वात जास्त म्हणजे उदगीर तालुक्यामध्ये झालेले आहे. तर अशा पद्धतीने आणखी कोणाला ताईचे कार्यक्रम लावायचे तर आपण लावू शकता. त्यासोबत दिंडीचा संदर्भ म्हणजे 25 सप्टेंबर या रोजी जुक्कल ते नाणीसधाम अशी वसुंधरा पायी दिंडी पालखी सोहळा निघणार आहे. तर या संदर्भात उद्याच्या 15 तारखेला, आज 11 तारीख आहे, फक्त 3 दिवस आहेत, 12, 13, 14. या 3 दिवसामध्ये जे दिंडीमध्ये येणार आहेत, प्रत्यक्ष चालत येणार आहेत, त्यांना धाम यात्री म्हटलं जातं. तर त्यांनी आपल्या डॉक्टरकडे जाऊन सर्टिफिकेट घेतलं पाहिजे, जे की आपली प्रकृती एकदम चालण्यासारखी आहे, ठीक आहे, अशा पद्धतीचं डॉक्टरचं सर्टिफिकेट भेटल्यानंतर आपण दिंडीमध्ये फॉर्म भरू शकतो.
त्यासाठी ज्यांना ज्यांना दिंडीमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर 2 दिवसामध्ये डॉक्टरकडून सर्टिफिकेट घ्यायचं आहे. आणि येत्या 15 तारखेला ज्यांच्या OMS APK मध्ये लक्षात घ्या, ज्यांना दिंडीला यायचं आहे त्यांच्याकडे OMS APK असला तरच आपण आपला स्वतःचा फॉर्म भरू शकतो, नाहीतर तुम्हाला दिंडीमध्ये प्रवेश भेटणार नाही. त्यासाठी सर्वांनी आपल्या स्वतःच्या OMS APK मध्ये आपला दिंडी APK आहे, OMS APK मध्ये दिंडी एक ऑप्शन आहे, त्या ह्याच्यामध्ये आपण आपला फॉर्म भरायचा. फॉर्म भरते वेळेस तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट विचारणार, त्यावेळेस आपण मेडिकल सर्टिफिकेट जे असतं त्याचा फोटो काढायचा आणि त्यावेळेस तो फॉर्म सबमिट होतो. आणि ज्यांना दिंडीला यायचं पण मला फॉर्म भरता येत नाही अशाने काय करायचं, आपला मोबाईल घेऊन बालाजी बिरादार सर, त्यानंतर सुनील चव्हाण, आपले जे काही गुरुबंधू आहेत, पदाधिकारी आहेत आपल्या संबंधित ओळखीचे, त्यांना लवकरात लवकर भेटायचं आणि आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे. दिंडीमध्ये येण्यासाठी आज सायंकाळी संध्याकाळी ऑनलाईन मीटिंग लावलेली आहे 8 वाजता. तर सर्वांनी मीटिंग जॉईन करायचं आहे, ही खूप महत्त्वाची सूचना आहे. लक्षात घ्या, सर्वांनी दिंडीच्या संदर्भात आज सायंकाळी 8 वाजता ऑनलाईन मीटिंग आहे, तर त्या मीटिंगला जॉईन व्हा, म्हणजे मीटिंगच्या सर्व सूचना तुम्हाला देण्यात येतील. तर दिंडीमध्ये येण्यासाठी कमीत कमी 18 वर्ष वय असलं पाहिजे. 18 पासून पुढे 60-62 वर्षापर्यंत आपण येऊ शकतो, ज्यांची प्रकृती एकदम चांगली आहे. आणि दिंडीमधले जे काही नियम आहेत या सर्व नियमांची जी काही माहिती आहे आपल्याला संध्याकाळी 8 वाजता ऑनलाईन मीटिंगमध्ये होणार आहे, त्यासाठी सर्वांनी मीटिंग जॉईन करायची आहे. आणि बघा, आजचा जो कार्यक्रम झाला अतिशय सुंदर झालेला आहे. या ठिकाणी आपले माजी तालुकाध्यक्ष बालाजी बिरादार सर यांची खूप चांगली सेवा, यांची 10 वर्षापासून माझा सरांचा संपर्क आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे. तर बिरादार सरांनी स्वतः औराद तालुका दत्तक घेतलेला आहे, जे की गावोगावी ज्या ज्या गावामध्ये आरत्या नाहीत किंवा संतसंग किंवा आरती नाही अशा ठिकाणी त्या तालुक्यामध्ये जाऊन त्यांनी प्रत्यक्ष गावोगावी जाऊन नवीन आरत्या चालू करणार आहेत. त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी बसलेले सर्व गुरुबंधू गुरुभगिनी आपण आपल्या माध्यमातून गुरुसेवा झाली पाहिजे. ताईंनी आपल्याला सेवेचं महत्त्व सांगितलं, त्यासाठी आपण सर्वांनी सेवेमध्ये वेळ दिला पाहिजे. तर या ठिकाणी सर्वांचं मी आभार मानतो. आणि या ठिकाणी बिरादार सरांचं सर्वांच्या वतीने सर्व संप्रदायाच्या वतीने मी बिरादार सरांचा आपले अशोक सांगडे सरांना विनंती करतो की त्यांनी औराद तालुका दत्तक घेतल्यामुळं त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा आणि या ठिकाणी सत्कार झाल्यानंतर लगेच या ठिकाणी महाप्रसाद घेऊन आपण आपल्या घरी जायचं. तर अशोक सांगडे सर, आपण बिरादार सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. सत्कार झाल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाचे सांगता आरती होईल, झाल्यानंतर लगेच महाप्रसाद होईल. तर या ठिकाणी आपले बालाजी बिरादार सर यांनी औराद तालुका आपला संप्रदाय वाढला पाहिजे, कारण खूप गुरुनिष्ठ आहे. त्यांनी त्यांच्या हातून भालकी तालुक्यामध्ये खूप चांगली सेवा झालेली आहे. आणि आता भालकी तालुक्यामध्ये नवीन युवा तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी महेश चव्हाण यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांचं पण आपल्याला कोणाला कुठली काही अडचण आली भालकी तालुक्यामध्ये तर आपले महेश चव्हाण यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे. त्यासोबत आपले जे काही जुने पदाधिकारी त्यांना पण आपण संपर्क करायचा. संप्रदाय वाढला पाहिजे. लक्षात घ्या, कशासाठी वाढला पाहिजे? गुरुमाऊलीची जी शिकवण आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, या शिकवणीचं पालन करण्यासाठी जी अनुभूती आपल्याला आली आहे ती दुसऱ्यांना पण आली पाहिजे आणि सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान भेटलं पाहिजे. या उद्देशानं आपण या ठिकाणी गुरुमाऊलीच्या आदेशाचं या ठिकाणी पालन करायचं आहे. आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे. ताईंचा पण सर्वांनी जोरात टाळ्या वाजून या ठिकाणी ताईंचा सत्कार करायचा आहे. ताई एवढे स्वामीनिष्ठ आहेत ताई सर्वांनी. तर या ठिकाणी गुरुमाऊलीच्या चरणी अशी प्रार्थना करूया की बिरादार सरांच्या माध्यमातून आणखीन अशीच सेवा घडली पाहिजे, गुरुसेवा घडली पाहिजे. तर ताईंचं ॲक्सिडेंट झालं होतं, ताईंवर खूप मोठे मोठे प्रसंग आले होते, तरी पण ताईंनी आपली गुरुनिष्ठा सोडली नाही. ताई हे गुरुमाऊलीच्या मुखातले आहेत. लक्षात घ्या, त्यांच्या वाणीमध्ये जे काही गुरुमाऊली ताईंनी मार्गदर्शन केलं हे सर्व गुरुमाऊलीचं मार्गदर्शन होतं. लक्षात घ्या. तर झालेली सेवा या ठिकाणी गुरुमाऊली चरणी अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. श्री गुरु. धन्यवाद पाटील सर, आपण जे माहिती दिलात त्याच्याबद्दल अभिनंदन.